लोणावळ्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा मृत्यू डोक्याला गंभीर मार लागल्यानं झाला। तसंच मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाला नाही असं पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झालंय। सिंहगड विद्यालयातील श्रुती डुमरे आणि सार्थक वागचौरे यांचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली। INS शिवाजी ते एअरफोर्स दरम्यानच्या डोंगरावरील एस पॉइंट इथे दगडांनी ठेचलेल्या आणि हत्यारांनी वार केलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला। या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करावी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढला। तसंच या प्रकरणाची कसून चौकशी करत आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मयत सार्थकच्या नातेवाईकांनी केली आहे। खूप चांगला होता, इतका प्रेमळ मुलगा। कधी त्यांनी कोणाच्या वाट्या गेला नाही, कधी कोणाची काही चेष्टा मस्करी लवकर त्याला करता आली नाही। इतका छान स्वभाव त्याचा, अगदी जरी पोरींच्या जरी बोलला तर अगदी मैत्रीच्या नात्यातून बोलला। त्याचा असे अनैतिक संबंध अजिबात कोणीच त्यांनी ठेवले नाही। 4 वर्ष कॉलेजला राहिला पण अजिबात त्याच्या कॉलेजचे मित्र आले सगळे म्हणे सोनू इतका चांगला होता म्हणे, त्यांनी कधीच सार्थक नाही कोणाच्याच वाईट कृत्य कोणाचेच कधी केले नाही म्हणे। त्याच्या बाबतीत असं का घडलं आमच्या नात्याचं, त्याला न्याय मिळावा एवढी आमची इच्छा आहे। दरम्यान मनसे आमदार शरद सोनावणे यांनी हा दुहेरी खुनाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला। माझ्या मतदारसंघातील माझे नातेवाईक श्रुती संजय डुमरे इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षाला परीक्षा दिली आणि शेवटच्या वर्षाच्या परीक्षेनंतर दुसऱ्या दिवशी घरी येणार। आदल्या रात्री तिचे आणि तिच्या प्रवृत्त असलेल्या सहकारी या दोघांचा अतिशय क्रूर अशा पद्धतीचा खून झाला आणि हे जे होतंय याच्या बाबतीमधला अतिशय जबाबदारीचा पाऊल आपल्या गृह खात्याला उचलावं लागणार साहेब, आणि याचा उलगडा व्हायला पाहिजे आणि या असलेल्या क्रूर कृत्याला कठोरची कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे असं माझं या ठिकाणी सांगणं आहे।